तुषार काय दादा तुम्हाला AMK साठी नंबर आलेला मला तुमचा AMK साठी ट्रेक ऑर्गनाईज करता ना तुम्ही तुषारच ना होय पण तुमचा नंबर आलेला राहायला कुठं आहे तुम्ही का ट्रेकिंग ऑर्गनाईज करताय म्हणून घंटीला रे घंटीला तर हाय गाईज नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता संध्याकाळचे 5:15 वाजल्यात आणि मी कामावरून आज 15 मिनटं लवकर बाहेर पडले कारण आज आपण जायचा रंकाळ्यावर चहा बन खायला. परवा दिवशी आपल्याला मिळाला नव्हता बन खरं आज जायचा खायला परत. तीच गँग आहे सगळी. तर चला बघूया चहा बन. तर आपल्या बरोबर संभाजीनगर पंपापाशी आल्यावर पेट्रोल संपले त्यामुळे आपण थांबलो आता पेट्रोल टाकायला. आणि टायमिंग चांगला आहे त्यामुळे पंपापाशीच बरोबर संपले. 60 ऑनलाईन केलं 60. चला डायरेक्ट रंकाळ्यावर चहा बन खायला. दोन रिसिव्हर एक रिसिव्हर 2 माईक. भागात नवीन काय तर आलेलं आहे. भागात येऊन झालं किती दिवस झाले? 4 दिवस जास्त दिवस नाही. आता रिसिव्हर त्यात टाकला की मी. दोन्ही माहिती आणि ते रिसिव्हर ते मोबाईलला कनेक्टर रे. गप्पा मार चाय बन पे चर्चा. हॅलो लेट मेमरी शन्नर बेबी काय. आकाशला जर कुणाला भेटायचं असेल कुठल्या पोरगीला आकाशला भेटायचं असेल संध्याकाळी 5:30 वाजता रंकाळ्यावर युनिकॉर्नच्या समोर. युनिकॉर्न गाडी युनिकॉर्न कॅफे. कालचं जी रील केलास की नाही कुठली नाविका म्हणे तू स्वतः बोलला पाहिजेस ती क्वालिटी. आज परत 50,000च्या वर गेलं काय सांगाल. माझी टाकला नाही मला शॉर्ट्सला टाकतो म्हणला डिलीट केलाय ना व्हिडिओ. कुठल्या युट्यूबला टाकल्यास? रिसायकल बिन मध्ये असते काय नसते तुमच्यात तसल्या मग बघ की काय काय पाहिजे ते आपण डॉक्टर शिवानीला घेऊन केला रील काय करत तो व्हिडिओ ते शिवानीला चालून नाही टाकलेला व्हिडिओ. शिवानी तिथे मी आहे संभाटाच्या रूमवर बोलू रात्री तिथं नाही रे याच्यावर ठेव दादा. हे घ्या हे आपलं चाय बन. आमच्यात सगळी व्हिडिओग्राफर बघा. डॉक्टर सापडलं का नाही कसं मला फेमस व्हायला चान्स मिळाला. पार्टनर मिळालाय ना आमचा इथं बन. अरे यो नाहीच आहे ना उद्या तेच म्हणाले रे. आजच रील बघितली की डॅनी पंडित इडली डोसा इडली. हे तिकडे येणार कोण आहे काय कुठे सोडायचं तुला बिंदू चौकात एवढ्या लांब ना दुकानात आल्याच्या दुकानात मध्ये जातो की मी आता ह्याच्यावर मग चला. आमच्या बरोबर गडबडच करते आमच्या बरोबर कधी कुणाला लग्न ठरले नाही. आता तू सुरळता सांगेन ऍक्शन मारली का नाही ग्रुपवर आकाश मारली का नाही ना मी नाही फार्म हाऊसला मग कधी म्हणलं
म्हणला मग काय? आणि reaction केला, मारली. वाचल्या तर delete Delete केला. केला. म्हणाल की बघ आला नाही घंटा फरक पडत नाही कोण आलीच नाही आणि जायचं. घंटा फरक पडत नाही कमी झाली टेट बदलू शोभनाने सांगितलं म्हणा माझं जाऊन करणार नाही झालं काय विचारतो डायरेक्ट हे केलं बघ आकाश. म्हणून याला घेत नाही मग मी संस्कृत वर येते डायरेक्ट शब्द आरेश भाऊ आहे बघ कोल्हापूर आहे शिवाय आपण Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines secret. असा कॅमेरा दिसला की आठवायचं नाही का? कुठल्या ट्रेकला होतं रे ते ले बाबा रांगाला दूर वेळा गणले तसा मी कॅमेरा चालू केला का नाही त्याची माहिती सांगायची विसरली बघ भूला मुलाच पहिल्या ट्रेकची किस्ती. पहिल्या ट्रेकचा असं नाही तो कधी पण आता पण ह्याला दिसला नाही का नाही व्यवस्थित बोलणार आणि फोन दिसला का नाही बोंबाल अरे हे वेगळं हे मनापासून बोललाय रे सूरज का सफरनामा. अरे हे आपल्या आपली पोरं असल्यावर प्रमोशन QR कोड वाटतो हॅलो तुषार काय दादा तुम्हाला AMK साठी नंबर आलेला मला तुमचा AMK साठी ट्रेक ऑर्गनाईज करता ना तुम्ही तुषारच ना होय पण तुमचा नंबर आलेला राहायला कुठं आहे तुम्ही का चिलकरंजी काय पाटीलच ना हॅलो नाही तुषार तुमचा नंबर आला आहे मला म्हणजे ट्रेकिंग ऑर्गनाईज करताय म्हणून घंटीला रे घंटीला चिलकरंजीच राहते म्हणला मला झालं फ्लो मध्ये खरं बोललाय मग. ते आता ते नंबर ग्रुपला नंबर बघणार बघा माझा हे कर ए कुठल्या ट्रेक साठी AMK साठी त्याला माहिती बी नसेल AMK काय तसंच बोलायचं असतं अरे त्याला पण वाटा पाहिजे चुकून फोन आला अरे वय की कर रे AMK त्याला पट्टा पाहिजे की दुसरा कुठला गड सांग की तुषार नाही ना रे ना खरोखर बोल. कसं कसं अरे बाबा असला आणल्याशिवाय खरोखर वाटायला ते चायनीज आहे आणि ते करते त्यामुळे असला आणते. त्याचा मसाला किती घालतो आणि असा भात भिंतीवर. एक पडत तो चला आता रात्रीचे 7:30 वाजल्यात आणि आमचं इथं चहा बन वगैरे चेष्टा करून वगैरे सगळं झाले आणि आता निघाले घरला कारण आवरून परत अंबाबाईच्या पालखीला जाणार आहे तुषार पाटील चला. नंबर आपण घरात पोचलोय आणि आवरून झाल्यावर परत आता भेटतो तुम्हाला कारण जरासा आज लेट झाला आपल्याला पालखीला जायला तर आवरून भेटतो तुम्हाला. तर आत्ता आपलं सगळं आवरले आणि आपण आता निघालोय अंबाबाईच्या पालखी सोहळ्याला. आज शुक्रवार आहे आणि आज पहिल्यांदा आपल्याला एवढा वेळ झाला आहे 8 वाजल्यात घरातच नाहीतर आपण 7-7:30ला आपण मंदिरात जातोय तर चला जाऊया. आता आपल्या पॉईंटला पोहोचले आणि इथं गाडी लावल्या आणि आता आपण डायरेक्ट निघालोय अंबाबाई मंदिरात. मित्र आल्यात आपली जागा धरल्या सगळ्यांनी तर चला बघूया.
बघायचं असेल तर आत्ता आपण पालखी बघून झाल्या आणि आता निघालोय तोफ बघायला. दरवेळेला आपण तोफेसाठी थांबतोय. सूरजला त्यात असते इथं, हे मधले का नाही तिथं असत्या ना, आणत्यात तिथं तयार करतात. तर आत्ता रात्रीचे 10:30 वाजल्यात आणि आम्ही पालखी पण बघितल्या आणि तोफ पण बघितल्या आणि आता दर्शन घेऊन आम्ही आता निघालो घरला. तर डॉक्टर तुमचं काय मत आहे? आज पहिल्यांदा आमच्या संगत आल्यात, तोफ बघितल्या. पालखीचं दर्शन छान झालं एकदम. फक्त तो बघताना आवाज केवढ्या मोठ्याने येतो हे माहिती नव्हतं. त्यामुळे मोबाईल धरून उभारलेलो. आवाज आल्यावर व्हिडिओ सगळा हल्लेला आहे. त्यामुळे शेवटचा पार्ट कट करण्यात येईल बहुतेक. ते काही विषय एकदम नाही. कान गच्च झालेली होते. 2 मिनिटं बाकी कुणाचा आवाज येत नव्हता. तर पुढच्या वेळी ही काळजी घ्या की कानात बोट घालून या. कोणाच्या ते पण आपल्या शेजारच्या घालू नका. तर आत्ता मी आलोय घरात आणि आजचा छोटासा सिम्पल ब्लॉग मी इथंच संपवतो. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. चला बाय बाय.